नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय विजय बापू शिवतारे यांचे या ठिकाणी आगमन झाले. सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत. पुरंदरच्या अशा ऐतिहासिक सासवडच्या पालखी तळावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आलेल्या सर्वच नेते मंडळींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी सर्व प्रमुखांना विनंती करतो की आपण या ठिकाणी बसून घ्यायचं. सणांसाठी राब राबतो. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब, या ठिकाणी मी मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब व चंद्रकांतदादांना विनंती करतो, गणेश पूजन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार, त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन, तसेच धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या प्रतिमेचं पूजन, महात्मा ज्योतिबा फुले यांना या ठिकाणी अभिवादन, त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्याही प्रतिमेचं या ठिकाणी पूजन व्हावं. क्षत्रिय छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थान देश धर्म मराठी मनाचा मानव हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थान हिंदुस्थानचे एकमेव दैवत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. एकनाथभाई शिंदे तू मागे बढ़ा, अजितदादा पवार तू मागे बढ़ा, देवेंद्र फडणवीस आगे बढ़ा. या ठिकाणी सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन झालेलं आहे. यानंतर प्रमुख अतिथींचं स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत. मी या ठिकाणी विजय बापू शिवतारे, दिलीप बाबा यादव आणि माननीय हरिभाऊ लोळे यांना विनंती करतो की त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांचं स्वागत करायचंय. तुम्ही आमच्या बरोबर नाही ते सांगा. त्यानंतर आदरणीय दुर्गाडे सर, आदरणीय वामनदात्या जगताप आणि राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी अजितदादांचंही स्वागत करायचंय. तदनंतर चंद्रकांतदादा पाटील यांचं स्वागत, माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे, माननीय जालिंदर भाऊ कामटे, माननीय निलेशजी जगताप व माननीय बाबासाहेब जाधवराव यांनी चंद्रकांतदादा पाटील यांचं स्वागत करायचं. सन्माननीय शिवसेनेच्या ज्योतिताई वाघमारे यांचं स्वागत ममताताई शिवतारे लांडे यांनी करायचंय.
बाकीच्यांनी काय करायचं ते सगळं तिकडे फोटो जातोय या इकडे ठिकाणी नाही जायचं. सर्वांना इकडे जातोय फोटो सगळा. संविधानाच्या प्रती या ठिकाणी देण्यात येणार आहे. उगाच काय चेष्टा लावली मोका पुढे ताईच्या हस्ते ज्योतिताई वाघमारे, ममताताई शिवतारे लांडे हे ज्योतिताई वाघमारे यांचं स्वागत करणार आहेत. लोकं पाहिजे ना ते रोल कुठं देतंय ऐतिहासिक अशा या सासवडच्या पालखी तळावर ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलात. आपणा सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत. खर तर लोकसभा निवडणूक 2024 संपूर्ण देशात या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत. परंतु 1 महिन्यापूर्वी संपूर्ण पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात ही निवडणूक फक्त बारामती लोकसभा मतदारसंघाची आहे का अशा प्रकारची चर्चा चालू झाली होती. बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी घडल्या आणि त्या ठिकाणी आपले नेते पुरंदर हवेलीचे माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांनी या निवडणुकीत न लढण्याचा निर्णय घेतला. तो का घेतला हे पुरंदर हवेलीच्या जनतेला सांगण्यासाठी. त्या निर्णयात ज्यांचा आपल्याला फार आग्रह होता एकनाथ भाईंचा, देवेंद्र फडणवीस साहेबांचा, त्या निर्णयात नेमकं पुरंदरसाठी काय ठरलं, काय घडलं हे सांगण्यासाठी या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आदरणीय चंद्रकांत दादा आले. या ठिकाणी मी बाईंना सांगू इच्छितो, त्या ठिकाणी त्या निर्णयाच्या प्रती आम्ही 2दा तुम्हाला भेटायला आलो. एक चांगली गोष्ट झाली, 25-30 वर्षापासून शिवसेनेचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वर्षा बंगला बघायला मिळाला. वर्षा बंगल्यावर आपला मुख्यमंत्री 3 फुटावरून पाहायला मिळाला. वर्षा बंगल्यावर चहाही मिळाला आणि वर्षा बंगल्यावर जेवणही मिळालं. एक आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं त्या ठिकाणी भाग्य की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी आवर्जून आपल्याला वेळ दिला. या ठिकाणी मी आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो. यानंतर सचिनजी खरात RPIचे त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी स्वागतपर 2 शब्द बोलावेत. रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे फुले-शाह आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करतो. याच मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक होत आहे. परंतु गेले कित्येक वर्षापासून आदरणीय महाराष्ट्र राज्याचे विकास पुरुष अजितदादा यांनी बारामती तालुक्याचा तसेच पिंपरी चिंचवडचा विकास काय केला हे जनतेला चांगलंच माहित आहे. भारताचा जर विचार केला तर आदरणीय माननीय पंतप्रधान महोदय साहेब यांनी भारताचा विकास काय केला हे जगाला माहित आहे. त्याचमुळे आदरणीय अजितदादा पवार यांनी भारतीय जनता पार्टीवर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण आपल्याला महाराष्ट्र हा विकासाकडे न्यायचा आहे, भारत देश विकासाकडे न्यायचा आहे. मी 1 मिनिटामध्ये सांगू इच्छितो, इंदू मिलची जागा काँग्रेस सरकारने दिली नाही. आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले, परंतु तरी सुद्धा इंचभर सुद्धा जागा दिली नाही. माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी ती जागा दिली आणि आदरणीय दादा या कामाकडे लक्ष देऊन रोजच्या रोज हे काम कुठपर्यंत आलेलं आहे याची काळजी घेताना दिसत आहे. तसेच लंडन मधलं घर, मऊ येथील स्मारक, नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घरात बसून संविधान लिहिलं त्या घराचं सुद्धा सुशोभीकरण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी केलं आहे. मी एवढंच सांगू इच्छितो, दादा हे महाराष्ट्र राज्याचे विकास पुरुष आहेत. आपल्यास विनंती करतोय, आदरणीय दादांच्या विकासाला पहा आणि महाराष्ट्र नव्हे तर पुरंदर तालुका सुद्धा विकासाकडे न्या. यासाठी
सुनेत्रताई पवार यांनाच मतदान करा असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खराब पक्ष आव्हान आपल्यास करत आहे. जय भीम जय भारत. आजच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपालताई चाकणकर या ठिकाणी उपस्थित झाल्यात. मी ममताताई शिवतारे यांना विनंती करतो की त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करायचं आहे. बापूंनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आदरणीय दादा यांच्या शब्दाला मान देऊन त्या ठिकाणून निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विरोधकांनी या ठिकाणी एकेरीवर जाऊन बापूंवर सेटलमेंट केली, तह केला, अशा प्रकारचे आरोप केले. आपण पुरंदरवासी आहोत, आपल्या नेत्यावर आपला विश्वास आहे. होय, बापूंनी तह केला, बापूंनी तह केला पुरंदरसाठी असणाऱ्या गुंजवणीच्या पाण्यासाठी. बापूंनी तह केला पुरंदरमध्ये हो घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी. बापूंनी तह केला पुरंदरच्या प्रत्येक नागरिकाच्या विकासासाठी. आणि नेमकं त्या ठिकाणी काय घडलं हे प्रत्यक्षात तुमच्या समोर सांगणार आहेत तुमचे आमचे सर्वांचे नेते, पुरंदर हवेलीचा स्वाभिमान आदरणीय विजय बापू शिवतारे. बाईंना बापूंचा सत्कार करायचा आहे, पण तत्पूर्वी एक मोठा हार आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी सर्वच नेते मंडळी एका हारामध्ये महायुतीचे यायला पाहिजेत. सर्वांचं स्वागत. अरे भरपूर मोठे आणखी बाकीचे लोक या. समोरच्या बाजूला व्हा, समोरच्या बाजूला व्हा. या ठिकाणी बाईंना बापूंचा त्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे बापूंचा त्या ठिकाणी सन्मान करतायत. शॉल आणि बुके द्यायचे. त्यांच्या परिसर स्पर्शामुळे पुरंदरच्या या ठिकाणी आपल्या समोर आपले नेते आदरणीय विजय बापू शिवतारे या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. जय भवानी. आवाज कमी होत आहे. जय भवानी. जय शिवाजी. पुरंदर हवेलीचे दैवत गुंतवणी धर्माती धर्मपगार पृथ्वी रेवाती नगरमंडळी जबरदस्त गोळी बांध कटिरांत शेतकऱ्यांचा आवाज कार्य सम्राट सम्राट आमदार विजय बापू शिवतारेंचा जय भवानी. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या परिसर स्पर्शामुळे पुरंदरच्या दुष्काळी भागात गायीच्या गोठ्यात आणि उपाशी आईच्या पोटी जन्म घेतलेला विजय शिवतारे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत पोहोचू शकला ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे. या सर्वांनाच वंदन करून पुरंदरच्या या पालखी दलाच्या पवित्र मैदानावर उपस्थित असणारे राज्याचे लाडके मुख्यमंत्री, कोयनेच्या धरणग्रस्तातील धरणग्रस्त, एक शेतकऱ्याचा मुलगा पोट भरायला म्हणून ठाण्याला जातो, आनंद दिघे साहेबांच्या संपर्कात येतात. शाखा प्रमुखापासून सर्वसामान्यपणे रिक्षा चालक असणारे आमचे एकनाथभाई शिंदे कर्तृत्वाच्या बळावर
राज्याचे मुख्यमंत्री झाले. 2 ऑगस्टला देखील आपल्या भेटीसाठी ते आले होते. आज पुन्हा त्यांचं मनपूर्वक असं मी इथे सहर्ष स्वागत करतो. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या परखड बोलण्यासाठी विचारांसाठी प्रसिद्ध असणारे, आता मी म्हणू शकतो माझे चांगले जवळचे मित्र स्नेही अजितदादा पवार, राज्याचे अतिशय संवेदनशील, सर्वसामान्य लोकांसाठी झटणारे आणि तुम्हाला कोणाला सांगितलं तर विश्वास वाटणार नाही. 3री 4थीला मी मुंबईत होतो, त्यावेळेस मी नारळवाडीत राहत होतो आणि आमचे दादा प्रभुदास चाळीमध्ये बाजूला फक्त मध्ये रस्ता होता, त्या इमारतीत ते राहत होते. या सभेसाठी उपस्थित असणाऱ्या आमच्या ज्योतिताई वाघमारे असतील, चाकणकरताई असतील, माझी मुलगी डॉक्टर ममता भोसलेताई, उपस्थित सर्वच, अशोकभाऊ टेकडे असतील, जालिंदरभाऊ कामथे असतील, बाबासाहेब जाधवराव असतील, आमचे शरद सोनवणे असतील, गारटकर साहेब राष्ट्रवादीचे जिल्हा प्रमुख, वासुदेव नाना काळे, दौलत नाना शितोळे, दुर्गाडे सर, अनेक शिवसेनेचे पदाधिकारी, निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत समिती सदस्य, नगरसेवक सर्वच व्यासपीठावर आहेत. वेळ जाईल म्हणून आपली सर्वांची माफी मागतो, सगळ्यांची नावं घेता येणार नाही. उपस्थित सर्व पत्रकार आणि पालखी तळावर जमलेल्या माझ्या स्वाभिमानी सर्व पुरंदरकर हवेलीकर बंधू आणि भगिनींना, बरोबर 1 महिना झाला मुख्यमंत्री महोदय पलीकडच्या पालखी तळावर महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या मुलीने डॉक्टर ममताने कार्यक्रम घेतला होता. 5-6 हजार महिला होत्या आणि मी फक्त पाहुणा म्हणून गेलो, कुठच्याही व्यवस्थेमध्ये नव्हतो. काय कोणास ठाऊक मला माहित नाही, परंतु अनेक वेळा अनेक गोष्टी बारामती असेल, भोर असेल, सर्वच मतदारसंघातून एक वेगळा अंडर करंट होता आणि मला बोललं जात होतं की काहीतरी आपण केलं पाहिजे. आणि मग त्या कार्यक्रमात मी जाहीर केलं, ऑनलाईन होता कार्यक्रम, की बारामती लोकसभा आपल्याला लढलं पाहिजे. मी तसं ठरवलं, जाहीर केलं. लोकशाहीच्या एका पत्रकाराने ते ऑनलाईन बरोबर चालू होतं ते पकडलं आणि टीव्हीला दाखवलं. दुसऱ्या दिवसापासून TV 9 पासून सर्वच मीडिया, जिथे मी असेल तिथे होता. मांडलेली माझी लॉजिक ठीक होती, परंतु आता ते जाऊ द्या. लोकांना प्रचंड उत्साह, पुरंदरमध्ये तर जादू झाली असते, भोरमध्ये तेच होतं. सर्वच मतदारसंघातून आणि महाराष्ट्रातून अनेक नेते आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. 2दा मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा झाली, परंतु माझं मन तयार होत नव्हतं. देवेंद्र फडणवीस साहेब 2-3 वेळा बोलले, दादा मुख्यमंत्र्यांशी बोलत होते आणि मग एक दिवस मी निश्चय केला होता की नाही, कुठच्याही परिस्थितीत लढायचं म्हणजे लढायचं आणि लोकांच्या हातात. निवडणूक असेल, लोकांना ठरवू द्या काय ठरवायचं. आयुष्याची लढाई आर पारची लढायची, इकडे नाही तर तिकडे. मी मगाशी सांगितलं आणि परत सर्व आमच्या नेत्यांना सांगू इच्छितो, होय अख्ख्या पुरंदरला माहिती आहे, आजही तो शिवतारे गोठा म्हणून बोलला जातो. त्या गोठ्यावर माझा जन्म झाला, गाईच्या गोठ्यात. 1.5 एकर जमीन. यादववाडीची शाळा असेल,
हरगुडीची शाळा असेल, परिंच्याची शाळा असेल, मुंबईमध्ये इंजिनिअरिंग असेल, व्यवसाय नोकऱ्या स्वबळावर केला, स्वयंभूपणे केला, व्यवसाय देखील केला. आज कुणालाही विश्वास वाटणार नाही एवढ्या विजय शिवतरेंना देवाने आशीर्वाद दिले आणि स्वयंभूपणे स्वतःचं साम्राज्य मुंबईमध्ये देखील मी निर्माण केलं. स्वतःच्या मनाला जे वाटेल, सद्विक बुद्धीने वाटेल, त्याच्यावर विचार करायचा आणि त्याच्यावर निर्णय घ्यायचा आणि पाठीमागे हटायचं नाही, हा माझा मूळ स्वभाव. परंतु याला छेद मी दिला. मुख्यमंत्री महोदयांशी दोनदा चर्चा झाली होती, परंतु एक असा काही अनामिक फोन मला आला आणि मुख्यमंत्री महोदय दुःखी आहेत, नाराज आहेत, तुम्ही ऐकत नाही, महायुतीला अडचण होईल, अनेक ठिकाणी अपक्ष उभे राहिले, महाविकास आघाडीचा फायदा होईल आणि ज्या हेतूने अख्खा देश आज काम करतोय, उमेदवार कोणी असो, इथे आता सुनेत्राताई उमेदवार आहेत, खरा उमेदवार कोण आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि म्हणून प्रत्येक मत जे जाणार आहे ते त्यांना जाणार आहे. देशाची तिसऱ्या सत्ता त्यांच्या हातात येणार आहे. गोर गरीब लोकांसाठी काम करणारा माणूस. आणि मग विजय तुम्ही असं जर वागलं तर बरोबर नाही. आणि म्हणून निर्णय बदलला. मुख्यमंत्री महोदय पुन्हा एकदा सांगतो, आयुष्यात कसलीही भीती मला नाही, बेडर कुठचेही निर्णय बदलण्याचा माझा स्वभाव नाही. परंतु निवळ आपलं सांगणं, देवेंद्र भाऊंचं सांगणं, आणि त्याचबरोबर मी हाही देखील दादा विचार केला, आपल्यालाही बोलून दाखवलं. माझ्या एका छोट्याशा अशा निर्णयामुळे जर काही अघातीत घडलं, मला खात्री होती मी निवडूनच येईल, पण जर आघाडीत घडलं तर कदाचित एक हरवणीर माणूस, राज्यासाठी काम करणारा माणूस, तडफेने काम करणारा माणूस अजितदादांसारखा, कुठेतरी त्यांना सुद्धा सेटबॅक नको. मनापासून हा विचार, मनापासून हा विचार. एक दिवस नाही गेलो, पण दुसऱ्या दिवशी रात्री गेलो. मी आपल्याला सांगू इच्छितोय, बऱ्याच ठिकाणी मला महाराष्ट्रातून झाला, किती खोके घेतले, दादांसमोर फाटली, काय 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 काही लोकांनी केलं. आता अर्थात नेटकरी वेगवेगळ्या पक्षाचे असतात. मी लढत होतो त्यावेळेस कदाचित सपोर्ट करत होते, लढा 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 म्हणून. आणि मग जेव्हा थांबवला बाई, त्यावेळेस मग त्यांना इच्छित साध्य होत नाही म्हटल्यावर उलट बोलत. विजय बापू शिवतरेंना कुठच्याही आणि कोणाच्याही खोक्यांची गरज नाही. देवानेच एवढे खोके दिलेत मला गरज नाही. परंतु तो गैरसमज आपलाही होऊ नये. मला माहित आहे, गावागावातून ज्या पद्धतीने संपूर्ण लोक पेटून उठले होते, सर्व पक्षाचे होते, पुरंदर झाला होता. आणि म्हणून जेव्हा मी तडजोड केली, बोललो, त्यावेळेस मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हेच सांगितलं, हे मी प्रेसमध्ये सांगेल, परंतु पुरंदर हवेलीच्या आणि संपूर्ण मतदारसंघातील जनतेने जो एवढा पाठिंबा मला केला होता, इतका उत्साह होता, त्यांचा कोणाचा विश्वासघात वाटू नये, त्यांना कोणाला विश्वासघात वाटू नये. आणि म्हणून जे काही संघर्ष करून मिळणार होतं ते तहात मिळालं या संपूर्ण मतदारसंघांसाठी. ते मला तुम्ही सांगितलंय, तेच तुम्ही या पवित्र माऊलींच्या पायकीतळावर येऊन पुरंदर हवेलीच्या आणि संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातून आलेल्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना सर्वांना सांगा, तुमच्या तोंडातून ऐकू द्या. दादांना मी सांगितलं होतं, प्रचंड राग होता,
कधी कधी बोलता बोलता अनेकांच्या चुका होतात. माणूस काय तसा वाईटही नसतो, पण प्रचंड रोष दादा पुरंदरच्या जनतेचा होता. जेव्हा जेव्हा मी गावात जायचो, समोर बसलेले लोक आहेत, मला म्हणायला लागले, बापू आम्ही ऐकणार नाही, तुम्ही सांगितलं तरी ऐकणार नाही. बरोबर आहे की नाही? नोटाला मतदान करू पण इतर ठिकाणी मतदान करणार नाही. आणि म्हणून मी दादांना सांगितलं, मी सांगितल्यानंतर लोक ऐकतील, सर्व काय होईल, पण तरीही आपण आपला एक शब्द विश्वास या समोरच्या बसलेल्या संपूर्ण स्वाभिमानी जनतेला द्यावा, जेणेकरून हे संपूर्ण मतदारसंघामध्ये एक सकारात्मक लाट येईल. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे निश्चितपणे माननीय नरेंद्र मोदींना तिसऱ्या वेळेस पंतप्रधान बनवण्यासाठी दादा असतील, भाई असतील, सर्वच जण आम्ही सर्व एवढ्याच कारणासाठी त्यांच्या बरोबर आहेत. एका अतिशय निस्वार्थी, त्यागी, 18 तास लोकांसाठी काम करणारा, वर्षानुवर्ष सुट्टी न घेणारा, अशा प्रकारचं एक त्यागी असं व्यक्तिमत्व हे भारताचं तिसऱ्यांदा पंतप्रधान झालं पाहिजे. राष्ट्रनिष्ठा हे अल्टिमेट. काही खेळ खेळले असतील, बऱ्याच वेळा गडबडी होत असतात, काय ईडी, काय अमुक, काय तमुक, काय, पण या सगळ्या गोष्टीचा शेवटचा जर एंड पाहिला तर एकच असतो, आणि ती म्हणजे राष्ट्रनिष्ठा. ही जी काय बीजेपीची थीम आहे देशाच्या प्रती, त्यालाच भाडून आम्ही सर्वजण एकत्र आहोत. आणि म्हणून मित्र, मी भाईंचं ऐकलं, मुख्यमंत्र्यांचं ऐकलं, उपमुख्यमंत्र्यांचं ऐकलं, वर्षावर 3 तास चर्चा झाली. साधक बाधक मी म्हटलं ठीक आहे, मी लढत नसेल तर कमीत कमी 5 वर्ष दादा जे नुकसान आमचं झालंय, जे प्रकल्प आमचे रखडले आहेत, त्या प्रकल्पांना जास्तीत जास्त निधी आणि युद्ध पातळीवर काम करत जे प्रकल्प रखडले आहेत त्या प्रकल्पांना गती देण्याचा शब्द मुख्यमंत्री महोदयाने आपण सर्वांनी द्यावा. मी मनाविरुद्ध माघार जरी घेतली असेल तरी शेवटी मी तुम्हाला हेच सांगतो, मी तुम्हाला एकच सांगतो, माझं आयुष्य संपूर्ण पुरंदर हवेलीच्या जनतेसाठी आणि मातीसाठी समर्पित आहे, राज्यासाठी समर्पित आहे. आणि ओपन हार्ट सर्जरी झाली, आजही दिवसातून, आठवड्यातून 3 वेळा डायलिसिस, 5.5 लिटर माणसाच्या अंगाचं रक्त 10 वेळा बाहेर काढलं जातं. माझं मशीन मध्ये, डायलायझर मध्ये फिरवलं जातं, मी 10 वेळा आत टाकलं जातं 3.25 तासात. 99% लोक खुर्चीतून येतात, खुर्चीतून जातात. विजय बापूला काही फरक पडत नाही. डायलिसिस झाल्यावर कोट चढवला, एअरपोर्टला गेलो, दिल्लीला गेलो, कामावर गेलो, सभेत आलो. ही शक्ती काय आहे? ही शक्ती माझ्या गोरगरीब जनतेचे आशीर्वाद आहेत. आणि म्हणून मी असा त्यांच्यासाठी आयुष्य माझ्या मनाला बरोबर घातली. मला माहित नाही मी किती वर्ष जगेल, पण मला एक माहित आहे, आजच्या या पालखी तळावर मुख्यमंत्री महोदय अजितदादा शब्द देत आहेत, दादा शब्द देत आहेत. होय, गुंजवणीचा रखडलेला प्रकल्प युद्ध पातळीवर उद्यापासून 2-4 दिवसापासून सुरू होईल. युद्ध पातळीवर. मी असताना लाईन आउट दादा वरून केला होता, वाल्यावरून. तो लाईन आउट परत जेवण माणकीतून केला, लोकांचा आक्रोश झाला. पुन्हा आपण त्याच्यात करेक्शन केलंय, नवीन आता जी योजना केली आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची जी मागणी आहे वाल्याच्या 12 वाड्यापासून संपूर्ण पाणी राखेपर्यंत जाण्याचा, तो लेआउट केला, ते लाईन आउट केला. 100 कोटी त्याच्यासाठी वाढले. सगळ्या परिचयापासून सगळं आहे. पाणी येऊ द्या. पुरंदर उपसाचं पाणी 6,500 हेक्टरला होतं दादा.
आता आम्ही 14,500 हेक्टर भिजवतो. एवढ्यातच पाणी नंतर बघू आपण. आणि म्हणून भोरच्या 3 उपसा सिंचन योजना, वाजेगार, वांगणे आणि शिवगंगा खोरे, रमेश बाप्पा बसलेत आमच्या इथे, या तिन्ही उपसा सिंचन योजना तत्वतः मान्यता मी मंत्री असताना देवेंद्र भाऊंनी दिल्या होत्या. ते पुढे रखडलं होतं. आज सगळे सर्वे झाले. मी परवा देवेंद्र भाऊंना तीच विनंती केली. या 3 उपसा सिंचन योजनांसह 1307 कोटीची योजना आता 4 वर्ष लेट झाली आणि या 3 उपसा सिंचन म्हणून जवळजवळ 1782 कोटीची योजना झाली. तिला प्रशासकीय मान्यता देत माझं टार्गेट आहे बंधनो, 1 वर्षाच्या आत गुंजवणीचं पाणी पुरंदर राहावं. 1 वर्षाच्या सगळ्या मदती होतील यांची. तिजोरी दादांच्या हातात आहे. म्हणून मगाशी म्हटलं की आता आमची दुश्मनी लोकांनी पाहिली होती, दोस्ती बघा ना. विमानतळ इच्छा स्वेच्छा खरेदीचा दर जाहीर करा. लोकांना द्यायचं नसेल ना, नाही देणार कोणी. पण जर स्वेच्छा खरेदीचा दर मुख्यमंत्री महोदय योग्य दिला, तुम्ही ती जादू एकदा केली. 40 रिपिटेशन होती समृद्धी महामार्गावर कोर्टातून. ज्या दिवशी भाईंनी स्वेच्छा खरेदीचा रेट डिक्लेअर केला आणि बुलढाण्याला पहिलं अग्रीमेंट शेतकऱ्याची खरेदी करण्यासाठी सही करायला स्वतः गेले, 3 महिन्यामध्ये 701 किलोमीटरची जागा शेतकऱ्यांनी मुंबई ते नागपूर 3 महिन्याच्या आत दिली. ही किमया भाईंनी केली. MSRDCचे प्रमुख. निश्चितपणे विमानतळावर देखील अशीच किमया होईल. सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आपण ते काम करू. तिसरा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे जो मी त्यांना सांगितलं, तो त्यांनी मान्य केलं. हिंजवडीचा IT पार्क आपल्याला माहिती आहे. सगळ्या नॅशनल मल्टीनॅशनल कंपन्या त्या हिंजवडीच्या IT पार्क मध्ये आहेत. एका इंजिनियरला 70,000, 80,000, 2 लाख, 3 लाख असे पगार आहेत. ते हिंजवडी पार्क आता फुल झालंय बाई. मुख्यमंत्री म्हणतो 1 इंच जागा नाही, पण वेटिंग लिस्ट मध्ये 325 कंपन्या आहेत, मल्टीनॅशनल कंपन्या. माझ्याकडे बाबाराजे बसले तिथे. दिव्याला 700 एकर जमीन, झेंडेवाडीला 150 एकर जमीन आणि कोडीतला 400 एकर जमीन गायरान आहे, सरकारी जमीन आहे. या जमिनीवर जर इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं केलं आणि IT पार्क जर आपण दादा जर डिक्लेअर केला राज्य शासन केंद्र शासनाच्या माध्यमातून, मला खात्री आहे 6 महिन्यात सगळी जमीन संपून जाईल. इन्फोसिस सारखी एखादी कंपनी आली 10-20 एकरवर, त्यांनी जर त्यांचा प्रकल्प उभा केला तर 22,000 इंजिनियरला नोकऱ्या मिळतील. गावागावातून आज जा. शिक्षणाच्या सोयी उपलब्ध झाल्या, पण मुख्यमंत्री महोदय BTech, MTech, BE, ME, MSc, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर 5-5 वर्ष पास होऊन झाले, नोकऱ्या नाहीत. हे जर इथे आपण IT पार्क केलं तर संपूर्ण पुरंदर हवेलीच नव्हे, संपूर्ण पुरंदर जिल्ह्यातील तरुणांना, इंजिनियर्सला मोठी संधी, कमीत कमी 50,000 लोकांना तिथे नोकरी मिळू शकते. आणि एक नवीन मॉडेल 50,000 मिनिमम सांगतो, 1 लाख लोकांना नोकऱ्या मिळू शकते. आणि मग IT पार्क खूप महत्वाचा आहे. जागेला पैसे द्यायचे नाही बाई. मुख्यमंत्री महोदय, जागा आपलीच आहे, फक्त इन्फ्रास्ट्रक्चर करायचं बस. 6-7 महिन्यात देखील होऊ शकते आणि त्याच्यातून निश्चितपणे चांगला एक मार्ग निघू शकतो. आणखी एक महत्वाचा, जो अतिशय महत्वाचा निर्णय आमच्या नशिबाने माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे झाले आणि 2 ऑगस्टला खाली हवेली आणि पुरंदरमध्ये फुरसुंगी आणि देवाच्या रोळीची पाणी पुरवठा योजना 118 कोटीची मी मंत्री असताना मंजूर केली होती. बरंच काम झालं होतं, रखडलं होतं काम. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे झाले, मी त्यांना सांगितलं 4.5 लाख लोकांच्या घरात तोंडात जाणारं पाणी बापू मी स्वतः येतो,
सर्वसामान्य घरातला माणूस, लोकांची संवेदना लोकांबद्दलच्या स्वतः आले तिथे, स्वतः त्यांनी पाहणी केली. लागणारे 25 कोटी रुपये याच पालखीदारावर डिक्लेअर केले आणि दिले देखील. जाऊन न जाऊ देणारा विजय शिवतारे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या शब्दाखातर काय होईल ते माझ्या राजकारणाचं पुढचं मला माहित नाही, पण महायुतीचा तडा गेला नाही पाहिजे, चांगलं काम झालं पाहिजे. आणि म्हणून हा तह मी केला, ज्याच्यातून संघर्ष न करता जर एवढे सगळे प्रकल्प आपल्याला मिळाले तर काय हरकत आहे, काहीच हरकत. आणि पुन्हा म्हणून जाता जाता एकच सांगतो, दादा बोलतील त्या बाबतीत. दादा गावागावात प्रचंड थोडी नाराजी आहे. मी आता प्रत्येक गावात दौरा करतोय, सगळ्या लोकांना समजावतोय. प्रचंड बहुमत महायुतीला आपल्या इथे मिळालं पाहिजे. गोष्टी घडत असतात, विसरायच्या असतात. मतभेद झाले हरकत नाही, मनभेद नको. आणि म्हणून जे जे स्वाभिमानी सर्व पुरंदरकर ते तिन्ही पक्षांची मंडळी आली, मी सर्वांना विनंती करतो, गावागावात 80-90% मतदान हे घड्याळाला झालं पाहिजे, महायुतीच्या सुनेत्रा वहिनींना झालं पाहिजे, म्हणजेच मोदींना झालं पाहिजे. आणि जी दोलायमान परिस्थिती होती, मुख्यमंत्री महोदय मी तुमचं ऐकलंय, माझी काळजी काय घ्यायची तुम्ही घ्या, पण तुमचा शब्द ठेवलाय, बारामतीच्या विजयाचा सिंहाचा वाटा दादा पुरंदर असेल, बारामती नसेल. तिथे इक्वल मतं होतील, मागे पुढे होईल, पण इथे ही स्वाभिमानी जनता तुम्हाला बारामतीला जसं अगोदर लीड मिळायचं तसं लीड दिवस रात्र आम्ही फिरो. भाजप, सेना, राष्ट्रवादी वर जरी नेते असतील, खाली कार्यकर्ते सगळे मनोमिलन आहे सगळ्यांचं, काही अडचण नाही. आम्ही सगळेजण प्रचंड ताकदीने वहिनी येऊ न येऊ, आम्ही आमचे दौरे एकत्रित करत लोकांना समजावत आपण निश्चितपणे हे पवित्र काम करून, जसं अजितदादांना त्यावेळेस 91 मला वाटतं काहीतरी बारामतीपेक्षा जास्त मतं पुरंदरने दिली होती, तीच हिस्ट्री त्या पुनरावृत्ती इतिहासाची करायची आपल्याला. आणि बारामतीपेक्षा जास्त इथून लीड हे आपलं झालं पाहिजे, एवढीच मी विनंती करतो. आणि जाता जाता आपण हे सगळं करणार की नाही, सगळ्यांनी हात वर करून जोरात घोषणा द्या, जय भवानी, जय शिवाजी, महायुतीचा. मी सर्वांना एक विनंती करतोय, लाईट थोड्या ऑफ केलं तर बरं होईल. सर्वांनी आपापल्या हातातील मोबाईल, सर्व मीडिया इथे आहे, सर्वांनी हातातील मोबाईल वर काढून टॉर्च करा आणि अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांना विश्वास द्या की हा पुरंदर नक्कीच प्रचंड मोठा इतिहास घडवेल. किती सांगितलं? 2 लाखांनी. सर्वांनी काम करायला हवं, फक्त बोलून नव्हे. गावागावात लोकांना, वयस्कर मंडळींना समजायला हवं. लोकांच्या डोक्यात जो राग आहे तो तर काढला पाहिजे आणि एकत्रितपणे आपण जिंकलं पाहिजे. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवलं पाहिजे. पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय चंद्रकांत दादा यांनी माझं मागणं मान्य करून या पालखीदारावर आले, त्याबद्दल मी पुरंदरच्या संपूर्ण जनतेच्या वतीने विनम्रपणे आपल्याला साष्टांग नमस्कार करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.